आपली पुढची रेसिपी काय आहे इरफान? रावण पिठलं. रावण पिठलं ह्याची स्पेशालिटी काय आहे? स्पेशालिटी म्हणजे तिखट झणझणीत, जर झणझणीत स्पायसी जरा. रावण पिठलं त्याचं साहित्य सांगतोस काय काय आहे? बेसन घ्यायचं आहे, ओके. नंतर खोबरे, खिसलेलं खोबरं, सुकं. चिरलेला कांदा, कोथिंबीर, जिरे, मोहरी, आले लसूण पेस्ट, कढीपत्ता, मीठ आहेत, मिरची पावडर, हळदी. साहित्य बघितलेलं. आता जाऊया आपण कृतीकडे. काय करायचं? पहिल्यांदा आपण इथे तेल तापत ठेवलेलं आहे. त्या तेलात काय करायचं? फोडणी द्यायची आहे. पहिल्यांदा मोहरीची फोडणी. ओके, मी घालून बघू कसं? हो. मोहरीचा तडतड आवाज येईल, त्यानंतर जिरे टाकायचे, नंतर कढीपत्ता, कांदा टाकायचा, एक बारीक चिरलेला कांदा. तर आता तिकडे स्टाफ बऱ्यापैकी आहे, नाही म्हटलं तरी 35 लोक आहेत. हो, 35-38 लोक आहेत. हा स्टाफ काय देतो? प्रकृतीचं डाएट फूड असतं का नॉर्मल माणसाचं फूड असतं? नॉर्मल माणसाचं म्हणजे रेग्युलर फूड असतं. डाएट फूड पेशंट नाही. हां, पेशंटला जायचं, पेशंटचं फूड त्यांना द्यायचं काहीच कारण कारण आले लसूण पेस्ट. बस. आता काय करायचं? मिर्च पावडर टाकायची. ही जरा जास्त टाकायची. हां, मिर्च पावडर 2 चमचे मोठी. हळद अर्धा चमचा. चवीपुरतं मीठ. मिक्स होते बेसनमध्ये व्यवस्थित. बस. 2 चमचे बेसन. बेसन भाजून घ्यायचं आहे. बेसन पीठ तेलामध्ये मिक्स व्हायला पाहिजे. हां, मिक्स व्हायला पाहिजे. सर्व मसाला एकजीव झाला पाहिजे. सगळं व्यवस्थित एकजीव झालेलं आहे. इरफान, आता काय करायचं आपल्याला? त्याच्यामध्ये थोडं बेसनचं पीठ शिजण्यासाठी पाणी टाकायचं आहे, एक अर्धी वाटी. बस. ओके, हे तर जवळजवळ झालेलं आहे आपलं. झालेलं आहे. त्याला ह्याच्यामध्ये कोथिंबीर, खोबऱ्याचा खीस हे एकजीव करून थोडंसं फ्राय करून घ्यायचं. अच्छा, हे रावण पिठलं म्हणजे खास सातारी टचवालं आहे का रे? हो, सातारी प्रकृती स्पेशल रावण पिठलं. बरीच पर्यटक येतात कास पठारावर, ते स्पेशल रावण पिठलं टेस्ट खायला येतात. ओके. आणि कशाबरोबर खातील आपल्याला? भाकरी बरोबर छान एकदम उत्तम टेस्ट. चपाती पोळी बरोबर लागतंय. हे जवळजवळ झालेलं आहे. झालेलं आहे. आमचं झालंय. तुमचं झालंय की नाही? लिहून घ्या बाबा पटकन. साहित्य आणि कृती. रावण पिठलं बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बेसन, सुक्या खोबऱ्याचा किस, कांदा, जिरं, मोहरी, आलं लसूण पेस्ट, कढीपत्ता, मीठ, तिखट आणि हळद. कृती: प्रथम एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरं, कढीपत्ता आणि कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये आलं लसूण पेस्ट, तिखट, हळद, मीठ आणि बेसन घालून मिश्रण खरपूस परतून घ्यावं. त्यामध्ये पाणी घालून रावण पिठलं शिजवून घ्यावं. वरून कोथिंबीर आणि खोबरं घालून मिश्रण खरपूस परतून घ्यावं.